नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी सविस्तर बघणार आहोत. तर तुम्हाला पण जर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज शिकायचा असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. कारण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वगैरे मी कटिंग करताना सांगितलेले आहेत आणि परफेक्ट असं फिटिंग या ब्लाउजचं बसत असतं. तर सर्वात आधी पेपर कटिंग आपण करून घेऊया. तर चला इथे आपण आता पेपरवर मापे टाकून घेऊया. तर बघा, आपण इथे मापे लिहून घेतलेले आहेत. आपल्या ब्लाउजची उंची आहे 14, छाती 36, कंबर 30, बाही लांबी 5.5, दंडघेर आणि मुंडा घेर 15.5. जो म्हणजे आर्महोल आपण जो आपल्याला बाही कटिंगसाठी आपल्याला आर्महोलचं माप गरजेचं आहे किंवा जो आपण मुंडा टाकणार आहे त्यासाठी आपल्याला आर्महोलचं मापाची गरज असते. तर चला ही मापे टाकून आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. सर्वात आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूया. तर बघा, पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना ब्लाऊजची उंची आपली 14 आहे. तर पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. सेम मार्किंग 2 ठिकाणी करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी 15 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. तर ब्लाऊजचा आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच, कारण पाठीमागचा गळा आपला डीप असणार आहे. जर तुम्हाला तुमचा गळा जर 8 इंचाच्या आतमध्येच असेल, 6, 7, 8, तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे. परंतु 8-9 इंचाच्या पुढे आपला गळा असेल तर इथे मी 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. सेम मार्किंग खालच्या साईडला पण करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊयात. मुंडा आहे आपला, मुंड्याचं माप आपण 5.25 इंचावर घेणार आहोत आणि त्यामधून पण सरळ रेषा आखून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आता या पॉईंटवर आपण काय करणार आहोत, छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे आपली 36, 36चा चौथा भाग करायचा आहे 9 आणि त्यामध्ये प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपली कंबर आहे 30, तर 30चा चौथा भाग करायचा आहे 7.5. पाठीमागच्या टक्साठी 1 इंच आणि 1.5 इंच इथे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर बघा, तर हे पॉईंट असे आखून घ्यायचे आहेत. ही आपली आहे छातीची रेस्ट. तर बघा, आता इथे आपण मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. पाठीमागच्या मुंड्याला शेप आपण 1.25 इंचावर देणार आहोत. बघा, 1.25 इंचावर आणि या रेषेचा अर्धा करायचा आहे. आणि इथून आपण आर्महोलचा गोलाई द्यायचा आहे. म्हणजे आर्महोल राऊंड हा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघा, तर हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार. तर बघा, आपला जो मुंडा घेर म्हणजे हा आर्महोल आहे बघा 15.5 आहे. तर त्याचा अर्ध किती येतं, 15.5चा अर्ध आपला आहे 7.25 इंच. तर वरती अर्धा इंच शोल्डरला सोडून द्यायचा आहे बघा इथे. आणि तिथून आपला हा जो आर्महोल राऊंड आहे मोजून बघायचा, 7.25 इंच आला पाहिजे. या ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहे बघा, या कटिंग करताना व्यवस्थितरित्या आपण फॉलो केल्या पाहिजे. तर बघा, इथे आपला येत आहे 8 इंच. तर काय करायचं आहे, आपली ही जी गोलाई आहे इथे जी आपण 1.25 इंचावर दिली आहे तर ती 1.5 इंचावर द्यायची आहे बघा. म्हणजे या ज्या छोट्या गोष्टी जर आपण कटिंग करतानाच परफेक्ट पाहिल्या तर आपलं जे मुंड्यामध्ये फिटिंग होतं, काही वेळेस ब्लाऊज घट्ट होतं, काही वेळेस सैल होतं, तर ते होणार नाही. जर इथे हा आर्महोल राऊंड आपला 8 येतो तर आपला ब्लाऊज मुंड्यामध्ये काय होणार आहे, सैल होणार आहे. तर हे बदल अशा पद्धतीने कटिंग करताना करायचं. त्यासाठी पेपर कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कधी पण जर आपण नवीन शिकत आहोत तर पेपर कटिंग करा. पेपर कटिंगमुळे काय होणार आहे, आपण आपल्या हाताला प्रॅक्टिस होणार आहे आणि आपलं परफेक्ट असं ब्लाऊजचं आपण शिकणार आहोत. तर आता इथून आपण हा पाठीमागचा मुंड्याचा आकार इथे दिलेला आहे. तर पुन्हा हा राऊंड काय मोजून बघायचा आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता बघा इथे आता आपलं बरोबर करेक्ट आलेलं आहे 7.25 इंच. म्हणजे जर हा आर्महोल राऊंड जर तुम्ही मोजला नाही, अंदाजे 1.5 इंचावर 1.25 इंचावर असं जर टाकला आणि जर मोजून बघितलं नाही तर काठीमध्ये काही वेळेस तुमचा ब्लाऊज घट्ट होतो, काही वेळेस लूज होतो, तर हा प्रकार होणार नाही. त्यासाठी नेहमी मुंड्याचं माप टाकताना आपले जो आर्महोल असतो, जो मुंडा आपण अंगावरून किंवा ब्लाऊजवरून मोजलेला असतो, तो परफेक्टच आला पाहिजे. अशा पद्धतीने टाकायचा आहे. तर चला आता आपण गळारुंदी घ्यायची आहे. गळारुंदी बघा 2 इंच घेणार आहे, डिस्नेक असल्यामुळे गळारुंदी 2 इंच घ्यायची आहे. गळा आहे आपला 10 इंच. खालच्या साईडला ब्रॉड घ्यायचा आहे, 3 इंचावर मार्किंग करून घेतलं इथे मी. तर बघा, इथे काय केलं आहे, वरती गळारुंदी 2 इंच घेतली आहे. गळ्याची आपली लांबी आहे 10 इंच. खालच्या साईडला आपण 3 इंच ब्रॉड घेतलेला आहे गळा. आणि आता यामधून रेषा आखून घ्यायची आहे. आणि इथे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा बनवायचा आहे. तर बघा, इथे इथे मी काय करत आहे, पानाचा आकार दिलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा बनवू शकता. बघा, अशा पद्धतीने इथे मी हा गळा
तर हे झालं आपलं गळ्याचं माप. तर काय करायचं आहे, खालच्या साईडने बघा टक्सचा आपला माप टाकायचा आहे. गळ्याच्या साईडने 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि गळ्याची उंची 4.5 इंचावर मार्किंग करायचं आहे बघा. दोन्ही साईडला हा टक्स आपला काय असतो, अर्धा इंचाचा असतो. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला हा टक्स अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं. तर बघा आता इथे काय करायचं, कमरेच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि टक्स पासून तिरकस त्या पॉईंटला रेष आखून घ्यायची आहे. तर ही कशासाठी आहे, इथे एक खास टिप सांगतो आहे बघा. ज्यावेळेस आपण हा टक्स घेतो, हा टक्स घेतल्यानंतर कमरेची हा भाग आपला खाली खाली खेचला जातो किंवा खाली असा ओघळल्यासारखा होतो किंवा खाली येतो. सरळ रेषेमध्ये हे फिटिंग आपलं येत नाही. त्याच्यासाठी हे अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि तो भाग एवढा अर्धा इंच आपण कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे काय होतं, कमरेचा भाग आपला सरळच येतो एवढा भाग कटिंग केल्यानंतर. तर आता आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊया. तर बघा डीपनेस असेल त्यावेळेस काय करायचं आहे, इथे गळ्याच्या साईडला पण काय करायचं आहे, 1.5 इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. तर हे पण काय करायचं आहे, आपण पुढच्या भागाचं कटिंग केल्यानंतर हा भाग मी तुम्हाला कटिंग करणार आहे. गळा पण आपण नंतर कट करूया. तर आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी बघा हुक आणि आयपट्टीसाठी आपल्याला या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करून, अर्धा इंच किंवा 1.5 इंच शिलाईमध्ये तुम्ही किती कापड घेता त्यानुसार इथे तुम्ही इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेत आहे बघा. तर या साईडने हे हुक आणि आयपट्टीसाठी आपण 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आहे. त्याचबरोबर खालच्या साईडने आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, जे आपल्याला हुक योगपट्टीसाठीचं जे मार्जिन असतं त्यासाठी लागणार आहे. तर या पद्धतीने आपण खालच्या साईडने इथे 1 इंच घेतलेलं आहे, इथे 1.5 इंच आपण हे वाढवून घेतलेलं आहे. आता काय करणार आहोत, पाठीमागचा पेपर आपण पाठीमागच्या भागाचा पेपर ठेवून आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. जे 1 इंचाचं अंतर आहे ते त्यावर बरोबर ठेवायचं आहे. खाली 1 इंच आपण इथे वाढवलेलं आहे आणि या साईडने 1.5 इंच. तर परफेक्ट असं पेपर ठेवून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. तर या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. इथे हे फिटिंगचं पॉईंट आहे आणि इथे जो आर्महोलला आपण 1.5 इंचावर गोळ्या दिली तो पॉईंट आहे. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी आपण हे 1.5 इंचाचं मार्जिनची इथे रेषा आखून घेऊया बघा. 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते आपण घेतलेलं आहे. आता आपण पुढचा गळा घेणार आहोत. आपला पुढचा गळा आहे 6 इंच, तर 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. खालच्या साईडला 2.5 इंचावर खालच्या साईडने आपल्याला ब्रॉड गळा ठेवायचा आहे, जेणेकरून इथे ब्लाऊज आपला खेचल्यासारखा होणार नाही. तर बघा पुढच्या गळ्याला आपण आकार देणार आहोत गोल. इथे तुम्ही इथे सुद्धा पानाचा आकार देऊ शकता. 1.5 इंच इथे हे काय केलेलं आहे आपण, जे डिस्प्लेमध्ये गळ्याला जो उतार द्यायचा आहे, जेणेकरून शोल्डरवर आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये परफेक्ट बसणार आहे. तर झालं गळ्याचं. आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. आतमध्ये घ्यायचा आहे 1/2 इंच आणि 1/2 इंच या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आपण इथे शेप दिलेला आहे. आता योगपट्टीचं मार्किंग आपण करायचं आहे बघा. हे पूर्ण खालच्या साईडपासूनच करायचं आहे 3 इंचावर. दोन्ही बाजूला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. कमरेच्या साईडने पण 3 इंचावर आणि गळ्याच्या साईडने 3 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची त्यामध्ये बघा. हे योगपट्टीसाठी आपण दोन्ही साईडला काय केलेलं आहे, 3-3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता योगपट्टीचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे, 1.5 इंच वरती घ्यायचं आहे आणि योगपट्टीला अशा पद्धतीने बघा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. हा झाला आपला योगपट्टीचा आकार. आता काय करायचं आहे, आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर आपली छाती आहे 36, तर 36चा काय करायचा आहे, चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा झाला आपला छातीचा टक्स पॉईंट काढण्याची पद्धत. छातीचा चौथा प्लस 1 इंच, तर छातीचा चौथा भागाला आपला 9 प्लस त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे 10 आणि वरती इथे आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे ते अंतर सोडून आपण घ्यायचं आहे बघा. 9 प्लस 10 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे. हा झाला आपला टक्स पॉईंट. तर या साईडने पण आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे, तर तिथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे.
तर छातीचा 10वा भाग बघा. छातीचा 10वा भाग कसा करायचा? तर 10, 30, 30 आणि 3.6 काय आलेला आहे आपला छातीचा 10वा भाग. तर तो या साईडने घ्यायचा आहे बघा. 3.6 हा पॉईंट आहे. या पॉईंटमध्ये आपल्याला इथे बरोबर 3.6 वर मार्किंग करायचं आहे. तेवढंच अंतर इथे खाली पण घ्यायचं आहे. तर बघा, मी त्यामधून काय करायचं आहे, सरळ रेष आखून घ्यायची. हा झाला इथे आपला टक्स पॉईंट. आता जो आपल्याला जो प्रिन्सेस कट आहे, म्हणजे प्रिन्सेसचा जो टक्स असतो तो आपल्या छातीनुसार घ्यायचा आहे. म्हणजे छातीचा जेवढा बसतो, म्हणजे छातीच्या आकारानुसार तुम्ही घ्यायचा आहे. छातीचा जर कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या. जर छातीचा साईज जर मोठी असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. तर मी इथे 2 इंच घेत आहे बघा, 2 इंच. आणि आता आपण काय करणार आहोत, प्रिन्सेस कटचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर आणि इथे आपण बरोबर इथे जो मुंड्याचा आपला हा आकार आहे बघा, तिथे आपण हा गोलाकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला इथे प्रिन्स कटचा हा आकार. आता हे जे आपला अंतर इथे एवढा भाग आपला कट होणार आहे, तर तो आपल्याला इकडे काय करायचा आहे, वाढवून घ्यायचा आहे. तर इथे काय करणार आहोत आपण, 2 इंच अंतर इथे वाढवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे 2 इंच अंतर वाढवलं आणि वरच्या साईडने पण काय करायचं आहे, 1 इंच जे इथे आपल्याला जोडण्यासाठी जाणार आहे, हा पण जेव्हा वेळ कट होणार आहे आणि दोघांचं जोडण्यासाठी जे काही मार्जिन आहे ते आपल्याला इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने इथे ही रेष अशी आखून घेऊयात. तर बघा, इथे 1 इंच आपण वाढवलेला आहे आणि इथे 2 इंच जे इथे आपलं कट होणार आहे. तर त्याला व्यवस्थितपणे इथे सर्व सविस्तर मी तुम्हाला हे कटिंग दाखवलेलं आहे. 3 पीस प्रिन्सेस कटचं खूप सोपी पद्धत आहे. 3 पीस प्रिन्सेस फिटिंगला सुद्धा खूप छान होतं. आता आपण काय करूया, कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता, इथे जे आपलं टक्स आहे तिथे आपण काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून ज्यावेळेस आपण कापडावर हे भाग ठेवून कटिंग करणार आहोत, त्यावेळेस मार्किंग करायला सोपं जाईल आपल्याला. तर बघा, फिटिंग पॉईंट आहे. तर हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपला हा 3 पीस प्रिन्सेस कट इथे आपला बघा, हा टक घेतल्यानंतर ही एक पट्टी आपली परफेक्ट अशी इथे बसणार आहे. तर पाहू शकता, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे इथे कटिंग दाखवलेलं आहे बघा. आणि बघा, आता इथे हा पाठीमागचा भाग पण आपण काय करणार आहोत, अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पेपरवर करू शकता किंवा नंतर सुद्धा कट करू शकता. तर बघा, पाठीमागच्या गळ्याचा आकार मी इथे कट करत नाही, कारण ज्यावेळेस आपल्याला आवडीनुसार गळा बनवायचा असेल तर आपण कपड्यावर सुद्धा डायरेक्ट कट करू शकतो. फक्त मी इथे आकार तुम्हाला दाखवलेला आहे. पेपर कटिंग ठेवून आपल्याला दुसऱ्या प्रकारचा गळा सुद्धा आपण कपड्यावरच कटिंग करू शकतो. आता हे जे अर्धा इंच इथे कमी केलं आहे, ते अर्धा इंच काय करायचं आहे, पुढच्या भागामध्ये सुद्धा वरती घ्यायचं आहे. जेणेकरून पाठीमागचा आणि पुढचा भाग काय होणार आहे आपला सारखाच. तर बघा, अशा पद्धतीने हे अर्धा इंच इथे सुद्धा आपण काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून पाठीमागचा आणि पुढचा भाग सेमच. आपण पाहू शकतो, आपण 36 प्रिन्सेसचं पेपर मागचा आणि पुढचा भाग परफेक्ट पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेला आहे. बाय कटिंगचे सारे व्हिडिओ आहेत. फक्त आपण इथे काय केलं आहे, फ्रंट आणि बॅक पार्ट कटिंग केलेला आहे. या पद्धतीने नक्की तुम्ही ब्लाऊज कटिंग करून हीच पद्धत वापरून तुम्ही कोणत्याही साईजचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट अशी मापे टाकून कटिंग करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.